वाटण्यासाठी चला जाऊया आपण मॅच कडे. आवाज ऐकूया सागरदादांचा. धन्यवाद शेखर, धन्यवाद रोशन सकपाल सर. मॅच कडे आपण वळतो आणि कटाक्ष टाकू या मॅच कडे. आणि या शेड्यूल प्रमाणे हा 11वा सामना आहे. 11वा. यस, करंजाडे सनरायझर्स आणि करंजाडे इंडियन्स. तर सन्माननीय पाहुणे विजय ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सनरायझर्स करंजाडेने टॉस जिंकलाय आणि हा संघ आपण जरूर पाहतोय, फिल्डिंग करतोय. रणजित नरोटे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. KPL हा आनंद, हा उत्साह आणि ही स्पर्धा आपण पाहतोय आनंद घेत असताना. आज रविवार सुद्धा आहे, KPL चा दुसरा दिवस आणि प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था जिथे करण्यात आली तिथे आपण जा आणि जेवणाचा आस्वाद घ्या. अविनाश चव्हाण ओव्हर द विकेट न. ओ, चेंडू खाली राहिलाय, पाटला कोईल, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भेदून चाललाय चेंडू वेगानं, सनसनीत चौकार. सनराइज करंजाडे संघ टॉस जिंकला, फिल्डिंग करत असताना पूर्वार्ध. करंजाडे इंडियन्स बॅटिंग करतोय. काही पाहुणे मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सौरभ ठाकूर आणि प्रतीक जाधव. स्लिप कडे चेंडू वेगाने, सुसाट वेगानं, थर्ड मॅनला मिळतील आणखीन एक 4 धावा. समय सूचकता आहे आणि सिस्टमॅटिक बॅटिंग करतोय फलंदाज मैदानावर प्रतीक जाधव. अगदी लास्ट मोमेंटला तो चेंडूला कलेक्ट करतोय. फटकेबाजी बघा, जे पाहुणे आमचे उपस्थित आहेत, जेवणाचं काउंटर सुरू केलंय. भोजनाचा आस्वाद आपण घेऊ शकता. आजचा मेनू आहे तो चिकन. पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. खूप सुंदर आयोजन आहे आणि तेवढे छान नियोजन, अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष दिलं जातं. मॅनेजमेंट त्यासाठी तत्पर सुद्धा आहे. अविनाश सहज ठोकला, खंबीरपणे एक बाजू तो सांभाळतोय. फाईन लेगला आणि आतापर्यंत प्रज्योत आम्हाला माहिती देतो 3 चेंडूवर 3 चौकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या येऊ द्या. गुड बॅटिंग प्रतीक जाधव सुरुवात चांगली करून देतो आणि या वेळेला जर आपण त्याला पाहिलं, सुरुवात चांगली करून देत असताना संघासाठी गुड बॅटिंग प्रतीक जाधव. अविनाश चव्हाण 4 चेंडूचा खेळ समाप्त. सिंगल, चौकार, चौकार, सलग 3 चौकार. धावा दाफलकावरची टोटल धावसंख्या 13. बॅटिंग करत असताना टीम सनराइज करंजाडे संघाविरुद्ध करंजाडे इंडियन्स. गुड फिल्डिंग, फिल्डर तिथे रेडी होते आपल्या पोझिशनवर मेहनत करताना. गुड फिल्डिंग. धावसंख्या आपण जरूर पाहतोय. तर सन्माननीय आमचे पाहुणे सचिन शेळके साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचा सन्मान सुद्धा आपण करतोय. सचिनजी शेळके आयोजकांना विनंती करेन त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करूया. सचिनजी शेळके साहेब. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा कॉल. धाव फलक. बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स. एकूण धावा 15. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स. गॅप मध्ये चेंडू, क्षेत्र खाली, पॉवर प्ले मध्ये प्रतीकचा हाकार होता आणि त्यानंतर तोच पलटवार सौरभ ठाकूरच्या पॅड मधून. हे षटक ठरलं संघासाठी महागडं. 19 धावा आल्यात. गुड बॅटिंग सौरभ ठाकूर, प्रतीक जाधव. धावा दाफलकावरती 19. का बॅटिंग सूर्य मैदानावर. कौतुक करावं लागेल. सौरभ, त्याला साथ देणारा प्रतीक. पूर्वार्धाचा खेळ सूर्य. बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स साठी सौरभ ठाकूर आणि प्रतीक जाधव.
बघा वेळापत्रक प्रमाणे पुढचा सामना असेल करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स. 12 नंबरचा सामना आहे करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 12वा सामना यानंतर लगेच सुरू होईल, क्षणाचाही विलंब होणार नाही. करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे या सूचनेकडे आपण लक्ष द्या. मॅच नंबर आतापर्यंत पाहतो आजच्या दिवसातील 5वा सामना आहे. 1:45 एकूण धावसंख्या 19. चांगली सुरुवात आहे, सुरुवात आश्वादायक असावी, सुरुवात चांगली असावी आणि हा नेहमी प्रयत्न असतो आणि ती सुरुवात. ओ दिली चपराक, चेंडू कव्हर कडे, चाबूक स्ट्रोक, मिळतील 4 धावा चौकार. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. पहिल्या षटकामध्ये 19 आले आणि आता धावफलकावरची टोटल 23. पंकज जाधव 4 चौकाराच्या खेळानं तो विध्वंसकारी खेळतो. मैदानावर त्याचा खेळ प्रतीक जाधव आणि सौरभ ठाकूर. आशिष उद्दार करंजाडे इंडियन्स. खराब चेंडू, कनेक्शन होत नाही, पंचांकडे अपील करेल. थर्ड अंपायर साठी रेफर केलं. आयोजकांना विनंती करेन आपण कनेक्ट व्हा. ऑफिशियल्स थोडस लंच ब्रेक मध्ये. वेस्ट ऑफ वाईट चेक करतो. फिल्डिंग सेट ठेवा, येईल निर्णय. डिसिजन पेंडिंग. वेस्ट आहे ना, बीमर चेक करू आपण. ओके यस, चर्चा होते. व्हाईट बॉल धावफलक यस वॉर्न करताना गोलंदाजांना वॉर्न केले. व्हाईट बॉल, धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना संघ करंजाडे इंडियन्स. आखडला चेंडू मागे ठेवला आणि त्याला ढोपटला. स्क्वेअर लेग कड्या, दणदणीत षटकार. 6 धावा आहेत. काय बॅटिंग होते. धावफलक जलद गतीने पुढे सरकला. एकूण धावा 30. दुसरं षटक, 2 चेंडू संपलेत आणि फक्त 30 धावा आतापर्यंत. जी दुवादार खेळी सूर्य. 4 चौकार, 1 षटकार. प्रतीक जाधव काय भन्नाट खेळतो, किती ताकद हे दाखवून देत असताना खंबीरपणे तो संघासाठी खेळतो. चांगला ताळमेळ, चांगली त्याची रणनीती. गोलंदाजांवर हल्ले चढवत असताना आतापर्यंत त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. बेधडक खेळतोय प्रतीक जाधव. या अगोदरचा षटकार ओ व्हेरी क्लोज. दबाव तंत्राचा वापर इथे जरूर होईल, असे काही डावपेच असतात. आतापर्यंत चेंडू 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरची टोटल 30. चौकार, व्हाईट बॉल, षटकार, डॉट, 3च बॉल झाले. धावा टोटल 30 वर 3-0. पुढचा चेंडू आशिष. ओ स्कूप केला चेंडू. क्या बात आहे, लवली बॅटिंग. चेंडू थेट आला आमच्या अतिथी कक्षाकडे. बेधडक, तुफानी हल्ला बोल. काय कॅल्क्युलेटिव्ह खेळतोय. मैदानावर ज्या पद्धतीनं परिवर्तन तो आणतो, इम्प्रूव्हमेंट. चारी बाजूला फटकेबाजी सूर्य. क्लासिक खेळतोय. 4 पहिल्या चेंडूवर चौकार, व्हाईट बॉल, षटकाराला डॉट, चौकार. एकूण धावा धावफलकावरती टोटल 34. आशिष उद्दार पुन्हा आक्रमण. आज त्याच उद्देशाने खेळतो की काय प्रतीक.
त्याला मोठा फटका फक्त हवाय, बाकी काही दिसत नाहीये. सांगतो नॉन स्ट्रायकरला, तू थांब, जेव्हा मला संधी मिळेल मी संधीचं सोनं करेन. आणि संधी तुम्हाला कमी मिळतात, जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा ती ग्रॅब करावी लागते आणि तिथे तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. आणि आज करंजातील गावातील खेळाडूंना हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथे जर खेळाल तर तुम्ही चमकाल, इथे जर खेळाल तर तुमचं कौतुक होईल. आशिष उद्दार, एकूण धावा धावफलकावरची टोटल 35 सेकंड ओव्हर. आशिष उद्दार, प्रतीक जाधव 6, त्याने आतापर्यंत षटकार 1, चौकार 5. आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे, स्क्वेअर लेगला संधी जरूर मिळेल. 2 षटकं, यस नकार देतोय प्रतीक, काही गरज नाही 2 षटकानंतर. बघा मॅच नंबर 11 मे बी असेल 12 करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स यांच्यामध्ये टॉस होईल. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. पुढचा होणारा सामना करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स, दोन्ही संघाने या सूचनेकडे लक्ष द्या. पुढचा सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. लक्ष विद्या मॅच कडे. 2 षटकं संपली. बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स चांगल्या गतीनं धावसंख्या बनवतोय. एकूण धावा धावफलकावर 36. सर्व क्रिकेट समीक्षक आपण मैदानावर पाहिलं रोशन सर, तर करंजाडे प्रीमियर लीग आणि तिथे 2023 आणि 2025 चा चॅम्पियन संघ किंग्स 11 करंजाडे, त्यांचा बॅनर पाहतो. करंजाडे लायन्स, करंजाडे रॉयल्स, करंजाडे नाईट रायडर्स. आपण जरूर पाहिलं करंजाडे सुपर किंग्स. आदरणीय मंगेशजी शेलार साहेब, ज्यांचं KPL वर नेहमी भरभरून प्रेम असतं, युवा वर्गांमध्ये नेहमी त्यांचं प्रोत्साहन असतं. सामाजिक राजकीय क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व, कर्णा शेलार असतील, संपूर्ण करंजाडेतील ही मंडळी आणि या नेते मंडळीनं आपण पाहतोय करंजाडेचा विकास केला. आणि आज रायगड जिल्हा, पनवेल तालुका आणि करंजाडे सिटी ही डेव्हलपमेंट विकासाचा एक भाग सुद्धा बनलाय. नवीन आपण तयार झालेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ, अगदी त्याच्या जवळ असलेली आपली करंजाडे सिटी. आणि आता KPL मध्ये आपण आलोय. क्लीन बोल्ड, विकेट हवी होती, विकेटच्या शोधात होत्या, कारण धावा ज्या गतीनं वेगानं सुरू होत्या विकेटच्या शोधात होत्या आणि फायनली त्या विकेट मिळाल्या. मात्र अजूनही गरज आहे. प्रतीकच्या विकेटची एकूण धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वर करंजाडे इंडियन्स 36. मॅच कडे लक्ष विद्या. धावसंख्या धावफलकावर ज्या पद्धतीनं करंजाडे इंडियन्स खेळतो, मिकी माऊस आमचा एलिफंट कलाकार, बघा आमच्या हत्ती आणि मिकी माऊस जेवण करून घ्या. आपण आता चेंज झाले वाटतं कलाकार, सकाळी होते ना मॉर्निंग शिफ्टला ते वेगळे होते, आता वेगळे आलेत. ऑन साइडला डीप खडे, यस गुड कॅच. मात्र अजूनही प्रतीक जाधव उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडला.
मॅचकडे करंजाडे इंडियन्स बॅटिंग करतो आणि मैदानावर उभा आहे, ज्याने अक्षरशः सुरुवातीपासून धुमाकूळ घातलाय. त्याची बॅट मैदानावर बोलते, मनगटी ताकदीनं तो खेळतो. प्रतीक जाधवची चर्चा होते या सामन्यामध्ये करंजाडे इंडियन्स साठी. मात्र क्रिकेट खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. भलं मोठं टार्गेट असताना सुद्धा धावा होतात आणि कमी धावा असताना सुद्धा गोलंदाजी चांगली होते. याचं नाव आहे क्रिकेट. टॅप करतोय चेंडूला जरूर. असं म्हटलं जातं का सरडा, शामलियन सरडा, क्रिकेट आणि राजकारण ज्याला म्हणतो आपण पॉलिटिक्स, त्याचे रंग कधी बदलतील ना याचा नेम नसतो. आता मिकी माऊस, आमचे हत्ती, दोन्ही कलाकार स्टेज कडे येतात. पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांची एंट्री पाहतो. आज बच्चे कंपनीना जरूर आनंद झालाय. उद्या वेगळा आनंद जरूर पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. धावा फलकावर प्रतीक जाधवचा अल्ला बोल. टोटल 37. करंजाडे इंडियन्स खाली ठेवला चेंडू, ट्राय करतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कायम, सिंगल मिळेल. 38 धावा. आज उन्हाची तीव्रता जास्त आहे, आज थोडा कडक ऊन आहे. हिवाळ्याचा ऋतू सकाळी, यासाठी आयोजक म्हणतात का मॉर्निंगला लवकर मॅचेस सुरू करू. ही उन्हाची तीव्रतासाठी थोडा गॅप देता येतो. मात्र काही शेड्यूल आज बरोबर होता, उद्या थोडा आणखीन लवकर करू प्रयत्न असेल. कुठल्या स्पॉट वरचा चेंडू स्विंग झाला. पंच आमच्याकडे जरूर इथे धाव घेण्याची तयारी. यस, व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उद्या साजरा केला जाईल करंजाडेच्या या भूमीमध्ये. आणि तो प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर आपण KPL करंजाडे प्रीमियर लीगचा आनंद उत्साह उद्या सुद्धा पाहणार आहोत. व्यासपीठावर करंजाडेतील सर्व पाहुणे मंडळी, विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी. कृष्णा वाघे, लो फुल टॉस, शॉर्ट पॉइंट कडून चूक झाली. चेंडू डीप पॉइंटला आलाय, दणदणीत चौकार. तीन षटक संपलीत आणि धावा फलकावरती टोटल 44. जर त्यांची नावं मी सनीबाई सांगितली ना तर ते नाचणार नाही, कारण ते सिक्रेट ठेवावं लागतं. बऱ्याच वेळा आम्ही ते नावं पोचवत नसतो, कारण हा आनंद असतो आणि त्यांची कला तुम्हाला पाहायला मिळेल. बघा जसे DJ 44. काही डाऊट्स आहेत? 44 रन्स. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 8 धावा आल्या. फोर्थ ओव्हर स्लोअर 1 टप्पा पडला, उंची होती, हाईट फॅक्टर जरूर पाहिलं. यस, अंपायर ऑफिशियल्स ने रेफर केलं. यस, अंपायर यू चेक करूया आपण. ऑफिशियलचा इशारा आला, टेक्निकल टीम, आणि आपण तिथे चेक करतोय ऑन स्क्रीनला. फिल्डिंग सेट ठेवा, येईल निर्णय. फेअर अँड फेअर ची चर्चा होईल. WTC. यस, व्हाईट बॉल. मॅच ऑन करा, खेळाडू तुम्ही खेळा, निर्णय येईल. कारण एक ऑफिशियल्स ब्रेक मध्ये आमची मॅनेजमेंट इथे त्यासाठी तत्पर आहे. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा फलकावरती 44. व्हाईट बॉल. प्रीतमला पाहतो. यस, चेंजेस होईल. 45 धावा आहेत, 45 रन्स.
45 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, त्याला उडवला, खेचलाय का सीमारेषी कडे आणि हा दणदणीत षटकार. ठोकला अनिकेत मोरेनं क्रमांक 4 वर धाव फलक. बॅटिंग करत असताना 50 रन्स कंप्लीट, 51 झालेत. करंजाडे इंडियन्स गुणतालिका अतिशय वेगाने पुढे सरकले. उत्तम फलंदाज इथे सक्रिय होत असताना लॉफ केला, आणखीन एक तुफानी हल्ला, शॉट लाईक दॅट, षटकार. बघा एक सूचना आहे, डीजे ला थोडं थांबवीन. 7870 फोर व्हीलर आहे, त्याच्यामुळे थोडासा अडथळा येतो. कार चालक मालक 7870 गाडी कोणती ती माहिती पोहोचवा आमच्याकडे. प्रीतम खंदारे डॉट वाईट, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. का बॅटिंग सूर्य अनिकेत, आणखीन एक आक्रमण, सलग आले 2 षटकार, मात्र या वेळेला सोडला झेल. मैदानावर जो भडकलाय त्याच्या बॅटिंगनं जे चोख प्रत्युत्तर दिलं, डेंजर मॅन अनिकेत मोरेचा झेल सोडणं. आणि आता धावा फलकावर टोटल 59. सर्वोत्तम कामगिरी करतोय, खेळपट्टीवर चिकटून गोलंदाजांचं आक्रमण परतवून लावतोय. फलंदाज बघा इथे गोलंदाजच्या मनात थोडी धाकधूक निर्माण होते. का प्रयत्न सुरू आहेत, कॉन्फिडन्सने खेळतोय. ज्या पद्धतीनं प्रतीक जाधवचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, तो सुद्धा छान खेळतो. आणि आता धावा 59, 4th ओव्हर. स्विंग करतो, अपील झाली, यस, LBW पायचित. कार नंबर सांगा, नंबर आणि कारचा डिटेल्स द्या, मी लगेच सांगतो. 7870 टाटाची कार आहे बघा. आणि इनोवा, लवकर या चालक मालक, अडथळा निर्माण होतोय. लॉफ करताना जरूर डीप कडे खेळलाय, कव्हर कडे प्रयत्न जरूर होईल, एक्स्ट्रा कव्हरला. ज्या धावसंख्येनं गती होती सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, या मागच्या काही चेंडूमध्ये प्रतीकला संधी मिळाली नाही. मैदानावर त्यांनी 6 चौकार आणि 1 षटकार इंडिव्हिज्युअल प्रतीक खेळतोय. 4 षटकं संपली, 15 आल्या. 2 षटकानंतर धुलाई होती,
तिसरं षटक कमबॅक करणारे कृष्णा वाघे 4 षटकानंतर एकूण धावा टोटल 59. माऊस आणि एलिफंट साठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार आमचे कलाकार. मिकी माऊसचा पोट जरा वाढलंय नाही का? तर 4 षटकानंतर धावा दाफलकावर टोटल 59. फन एंटरटेनमेंट जरूर होईल. शेवटचं षटक इंडिव्हिज्युअल खेळणारा प्रतीक मैदानावर धुवाधार खेळतोय. पहिला चेंडू लांब लचक काय फटका खेळलाय, तंत्रशुद्ध फटका आणि या KPL चा दणदणीत पॉवरफुल फटका षटकार. षटकाराला कृष्णा वाघेवर ज्या कृष्णा वाघेचं 8 चेंडूचं षटक होतं त्याचं मनसुबे उधळून लावले फलंदाजानं. स्लोअर वन आणखीन एक दिस इज अ बिग शॉट. बॅक टू बॅक एकदा टाळ्या उद्या. प्रतीक जाधव इंडिव्हिज्युअल पोहोचलाय. 13 चेंडू 45 आज मैदान पेटवलंय. क्या बात आहे. पंचेचाळीस एकूण धावा दाफलकावरती टोटल 71. काही डाऊट्स आहेत तर जरूर इशारा करा. 51. तर सनीबाई गायकवाड यांच्याकडून जर आज षटकार आला अर्धशतक होईल आणि षटकार आला तर 2000 प्राइस तर बक्षिसांची लयलूट होईल. 13 बॉल 45 कृष्णा वाघेवर चढवला हल्ला. ओ पायाचा वेध आणि LBW फलंदाज होईल बाद. मात्र टाळ्या उद्या. प्रतीक जाधव कृष्णा वाघे बॅक टू 2 सिक्सेस. त्यानंतर विकेट मिळाली. अडथळा दूर केला. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावर 71 71. समोर ठेवला. लाईन थोडासा भरकटते. दबाव आहे. व्हाईट बॉल. मिकी माऊस आणि हत्ती गेले थोडे गरम झालेत. थंड होण्यासाठी गेलेत हत्ती. टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतोय. संघाची धावसंख्या 72. आक्रमण चरवळला हल्ला लॉंग ऑफ कडे जरूर क्षेत्ररक्षक रेडी होते.
टोटल धावसंख्या जलद गतीनं पूर्ण होत असताना कृष्णा वाघे 72 मात्र धाव घेण्याची तयारी, रनआउट. एकूण धावसंख्या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. गुड एक्स्ट्रक्शन, आउट. यस, आउट. एसटी चित. आगे ओव्हर नंबर 4 धावा फलकावरची टोटल धावसंख्या आपण जरूर पाहिली, एकूण धावा 73. आता या षटकातील चेंडू शिल्लक असतील. लास्ट बॉल, 73 धावा फलकावर. बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स शेवटच्या चेंडूवर कोणता अंक येणार बघा. टॉस होणारे दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. मॅच नंबर 12 करंजाडे रॉयल्स आणि करंजाडे सुपर किंग्स. वेट करा. स्कोरर ऑफिशियल्स किंवा आयोजक कॉन्टॅक्ट करा. मॅनेजमेंट बघा काय एक्झॅक्टली डाऊट आहे. त्यामुळे आमच्या आयोजक वाईट साठी डाऊट होता. ऑफिशियल्स कनेक्ट वन असतील तर अवेलेबल. थांबा, ऑफिशियल्स डिसिजन येऊ द्या. थांबा, विशाल सर आलेत. व्हाईट बॉल साठी जे डाऊट्स आहेत ते आपण व्हाईट चेक करतो आपण. वेट करा. डिसिजन पेंडिंग. चेक करतो. व्हाईट लाईन नाही. फेअर डिलिव्हरी. चला, मॅच ऑन ठेवा. टेक्निकल टीम कडून चेक केले आपण. टॉस येईल त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये. रोशन सर जा आपण तिकडे. शेवटचा चेंडू यस केल्या प्रहार. गॅप मध्ये चेंडू या. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि मिळतील 4 धावा. गुड स्ट्रोक. करायचे. टॉस सुद्धा आपण करतो आणि काही सन्मान बाकी. रणजित नरोडे साहेब आणि सचिन शेळके साहेब यांचा सन्मान आपण करतो. मी सुनील भोईरांना विनंती करेन. रणजित नरोडे साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस. साहेब, आपण करंजाड्या गावाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये आलात. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही इथे सन्मान घेतो. यानंतर आमचे सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब हे सुद्धा आवर्जून इथे उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. कॅप्टन या आपण इकडे वरती या. कॅप्टन तर दोन्ही कॅप्टन वरती या. तिकडे येऊ का? ठीक आहे, थांबा. पाहुण्यांचा सन्मान घेतो अगोदर. पुढचा सन्मान आपण घेतो.
सचिनजी शेळके यांचा सन्मान होऊ द्या, मग टॉस करतोय. सॉरी फॉर दॅट. सचिनजी शेळके साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान आपण करतोय. उपस्थित पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान आपण करतोय. यानंतर दैनिक पुण्यप्रतापचे आमचे कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य अविनाशजी वसंतराव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दैनिक पुण्यप्रताप सामान्य जनतेचा हक्काचं विचारपीठ आणि प्रेस आपण पाहतो. अविनाश वसंतराव पाटील यांचा आपण आदरातिथ्य सन्मान घेतो. साहेबांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. शिवभक्त विचारसरणीचे अगदी हिंदुत्ववादी आणि महाराजांच्या विचाराचं पाईक असलेल्या सन्माननीय अविनाश वसंतराव पाटील, कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य दैनिक पुण्यप्रताप यांचा इथे आदरातिथ्य सन्मान आपण करतोय. यानंतर साहेबांना विनंती करेन आपण टॉस कडे वळणार आहोत, जिथे दोन्ही कॅप्टन प्रतीक्षा करतात. कॅप्टन या. करंजाडे रॉयल्स, करंजाडे सुपर किंग्स कॅप्टन आलेत. सचिनजी शेळके साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. करंजाडे रॉयल्स कॉइन द्या, टॉस कॉइन. चला 5 षटकांचा सामना. फिल्डिंग सेट करा. मिकी माऊस, एलिफंट. चला करंजाडे रॉयल्स, हा सामना सुद्धा इंटरेस्टिंग असेल. टफेस्ट मॅच नंबर 12. 12वी मॅच आहेत. 20 मॅचेस लीग मध्ये. आज 9-10 मॅचेस कव्हर करायचे. यस, टॉस जिंकलाय टीम नेम करंजाडे सुपर किंग्स. साहेब बसून घ्या. टॉस जिंकलात, निर्णय का असेल? फिल्डिंग करू आणि करंजाडे रॉयल्स बॅटिंग करेल. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 पर्यंत रोखण्याचा. गोलंदाजांकडून कुणाला अपेक्षा आहे? गोलंदाज मीच होता आहे. सुमित आहे, परेश सर आहेत आणि विकास उत्तेकर. शुभेच्छा असतील. यानंतर करंजाडे रॉयल्स बॅटिंग आपल्याला करायचे. जेवण झालं का? जेवण मजबूत झालंय. बाकीचे प्लेयर्स जेवले? बाकीचे तर जेवले. विशाली तर 2 वेळा भात घेतलाय. म्हणजे छान पैकी चिकनवर सर्वांनी ताव मारला. झोपा नाही काढले तर बरा. बॅटिंग हो, बॉल लावा फक्त बस. 6 आणि चौकार बस. बॅटिंग कराल. किती अपेक्षा बॅट्समन कडून? किती टार्गेट सेट करायचे? जर सगळे चांगले जर स्ट्रॅटर्जी नुसार खेळले, जर सपोर्ट दिला, म्हणजे विकेट नाही पाडले, तर 60-70 तरी क्रॉस करायचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील. मॅच कडे वळतोय. आमचे क्रिकेट समीक्षक, मराठी हिंदीचे अप्रतिम समालोचक रोशन सकपाल सर तिथे जॉईंट आहेत. आता इथून सामने आपल्याला फास्ट खेळायचे, कारण आयोजक सांगतात आज 10 मॅचेस आपण कव्हर करू, जेथील मॅच नंबर 12वी सूर्य. चला मॅच ऑन. धन्यवाद. ओ टू डीजे. शेखर पाटील आहेत कुड्याहून. त्यांचंही या स्पर्धेसाठी मोठं योगदान असतं. सर्वप्रथम मी ज्या लोकांनी हे जेवण बनवलंय ना, त्यांचं मनापासून आभारी आहे. अतिशय चविष्ट जेवण या स्पर्धेमध्ये आपल्याला खायला मिळालं. त्या संपूर्ण आचारी वर्गाचं आणि ज्यांनी स्पॉन्सर्ड केलंय त्यांचं मनापासून आभार. हॅलो हॅलो, चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार दोस्तों. करंजाड़े प्रीमियर लीग KPL 2K26 2026 का ये शानदार मुकाबला, जहां पर सनराइज करंजाड़े और करंजाड़े इंडियंस के बीच में ये मुकाबला है. हालांकि बल्लेबाजी करते हुए करंजाड़े इंडियंस ने बेहतरीन बल्लेबाजी की थी. अंतिम के गेंदबाजों के ऊपर क्या अटैक किया था बल्लेबाजी करते हुए यहाँ पे बल्लेबाजों ने. प्रतीक जाधव जैसे दीपक पाटील सर या आपण तुमच्या जागेवर दुसरं पाठवत आहेत. लगेच आपण 1च मिनिट थांबा. आणि या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा या, कारण आमचे आता प्रज्योत पाटील जे सकाळपासून स्कोरिंगचं काम पाहत आहेत, त्यांनाही सुद्धा आता लंच ब्रेक हवाय. तर या आता सहकार्य असावं.
तो चलो दोस्तों मुकाबले की तरफ, जहां पर सनराइज करंजाड़ी टीम को 30 गेंदों में 78 रनों की जरूरत है। टारगेट पहाड़ जैसा, लेकिन अगर बल्लेबाजी में धार होना तो यह पहाड़ जैसा टारगेट एक मिट्टी के ढेर की तरह नजर आएगा, लेकिन उसमें आंखों में सपना चाहिए जीत का, एक जुनून चाहिए, जज्बा चाहिए, दिल में आग होनी चाहिए। सब कुछ मुमकिन है। देखा होगा, देखना होगा इस मुकाबले में क्या होता है। गेंदबाज तैयार रहेंगे और द विकेट के साथ ये पहली गेंद मिस टाइमिंग खेल दिया, हवा में गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे आएंगे। फर्स्ट विकेट इज गॉन, इज ऑन 0। गोल्डन डक विकेट का शिकार हुए बल्लेबाजी करते हुए सनराइज करंजाड़ी टीम के दिनेश शेलार मैदान के बाहर। एंजॉयमेंट, मिकी माउस मैदान के अंदर ये बेहतरीन डांस करते हुए नजर आएगा। ये है शानो शौकत है ये करंजाड़ी प्रीमियर लीग की, ये पहचान है करंजाड़ी प्रीमियर लीग की। पहली गेंद के ऊपर विकेट मिला था, गेंदबाजी करते हुए गेंदबाज को हमने देखा अनिकेत मोरे। पावर प्ले की ओर में पहले ही चलता किया था दिनेश शेलार को गोल्डन डक विकेट का शिकार हुए थे। उसके बाद इवेंट नंबर 3 पर मैदान के अंदर दाखिल होते हुए प्रीतम खंदारे। ये बल्लेबाज, टारगेट बहुत बड़ा है तो रिस्क तो उठानी पड़ेगी यहां पे, और एक साझेदारी भी बिल्डअप होने की जरूरत है बल्लेबाजी करते हुए सनराइज करंजाड़ी टीम के लिए। उगता सूरज सनराइज, ये देखिएगा अलोंग द ग्रास खेला, इस बार प्रोटेक्शन है, पीछे सिंगल की मांग की है। थोड़ा सा फंबल जरूर हुए थे खिलाड़ी, लेकिन एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। शुरुआत हुई है बगैर विकेट के नुकसान पर 1 रन। जी हाँ, माफ कीजिएगा, 1 विकेट के नुकसान पर 1 रन। यहां पे दिनेश शेलार जल्दी आउट हो चुके थे, तो भूल गए शायद इतने जल्दी कैसे आउट हो गए, तो गोल्डन डक विकेट का शिकार हुए थे। अच्छी शुरुआत है गेंदबाजी में यहां पे अगर देखा जाए अनिकेत मोरे। अभी पूरी तरह से सूरज शेलार के ऊपर, कंधों के ऊपर पूरी जिम्मेदारी इस वक्त अंदर खेल रहा है, और ऑर्गेनाइज भी बहुत बढ़िया, और रेगुलर क्रिकेट में भी अच्छा खेल उनका देखने को मिलता है। अब इनके कंधों के ऊपर पूरी जिम्मेदारी, और जानते हैं सूरज शेलार ऐसी सिचुएशन को हैंडल करना, लेकिन सामने भाई काल बनकर खड़ा है गेंदबाज अनिकेत मोरे है नाम गेंदबाज का। शानदार गेंदबाजी, पहाड़ तो करंजाड़ी इंडियंस भूलिएगा मत, पिछले साल की रनर अप टीम है आपकी, तो इस साल कुछ ना कुछ जलवा तो दिखाना पड़ेगा। इतने जल्दी हार नहीं मारेंगे। ये देखिएगा आड़े बैट से खेलना चाहते थे, कैच तो हुई ड्रॉप यहां पे, और देखिएगा जीवन दान मिला सूरज को। सूरज शेलार एक बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन अपने अंदर के बल्लेबाज को आवाज देनी पड़ेगी सूरज को, क्योंकि इस वक्त मैं कहूंगा सनराइज करंजाड़ी टीम थोड़ी सी मुसीबत में है। गर्दिश में नैया फंस गई है और बीच भंवर में नैया फंस गई है, लेकिन हो सकता है भाई, क्यों नहीं हो सकता। आपकी कोशिश अगर ईमानदारी से हो, मेहनत अगर ताकतवर हो, तो कुछ भी पॉसिबल है। इस बार देखिएगा हवा में खेल दिया, सूरज शेलार की विकेट जाने की संभावना, और यहां से एक बड़ा बल्लेबाज बड़ी मछली जाल में फंसी, यहां पे चलता किया बल्लेबाज सूरज शेलार को मैदान के बाहर। एंटरटेनमेंट कर रहे हैं ना दो मिकी माउस और ये जो टॉय है एलिफेंट टॉय, इनके पीछे का बहुत बड़ा राज है। ये कपड़ा पहन के देखो, अंदर बहुत गर्मी होती है। हम हंस रहे हैं, लेकिन उनकी बहुत कड़ी मेहनत है, उनके लिए तालियां होनी चाहिए भाई। इंटरटेनमेंट जो हंसाने वाला जो कलाकार रहता है ना, जो हंसाने वाला कलाकार, वो अंदर से हमेशा दुखी रहता है। इसलिए कहा जाता है ना, क्या बात है भाई, कलाकार कभी मरता नहीं, जिंदा दफनाया जाता है। अगर कब्र खोद के भी निकालोगे तो अंदर से आवाज आएगी, तालियां 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 होनी चाहिए इन कलाकारों के लिए।
बेहतरीन बेहतरीन परफॉर्मेंस, ये करंजाड़े प्रीमियर लीग की शान और शौकत है, ये डामडोल है करंजाड़े प्रीमियर लीग का। इसी तो कहते हैं करंजाड़े प्रीम रायगढ़ की टॉप 3 नंबर 1 करंजाड़े प्रीम कही जाती है। ताकतवर आयोजन होता है उनका। अच्छी शुरुआत है। पिछले साल सेमीफाइनल का मुकाबला इन्हीं के साथ करंजाड़े इंडियंस और सनराइज करंजाड़े के बीच में हुआ था। तब सनराइज करंजाड़े टीम जीती थी। सनराइज करंजाड़ी टीम 1 रन से हारी थी। अब वो वक्त है, मौका है और मौके पर चौका लगाना चाहिए, लेकिन इस वक्त तो बल्लेबाजी करते हुए विकेटें जा चुकी है 2। सनराइज करंजाड़ी टीम की टोटल अगर देखा जाए तो मात्र बन चुकी है 1 रन। कदम और विक्रम पाटिल, उनका स्वागत किया हमने और जरूर उनका स्वागत भी किया जाएगा। ये मिकी माउस भाई आज बहुत जोश में है। कुछ भी हो यार, लेकिन एंजॉयमेंट बहुत अच्छी की है। हालांकि नाम यहाँ पे सस्पेंस रखने को बोला है जरूर। चलो नए गेंदबाज के साथ चलेंगे। दूसरे नंबर के गेंदबाज दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे। पहली गेंद घुमाकर खेलने की कोशिश, ब्लाइंड स्ट्रोक खेला था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं, जगह पे खड़े खड़े रहकर ये स्ट्रोक खेलने का प्रयास था लेकिन नाकामयाब हुआ। शॉट सिलेक्शन एंड फुटवर्क का इस्तेमाल इज इक्वल टू एक बिग शॉट में कन्वर्ट हो जाता है। ये बात ध्यान में रखनी चाहिए। आपका शॉट सिलेक्शन टाइमिंग किस तरह से प्रॉपर होना चाहिए। अविनाश नए गेंदबाज, वो अच्छी गेंदबाजी अविनाश की, कमाल की गेंदबाजी, रफ्तार से गिरफ्तार कर लिया बल्लेबाज को और एक डॉट गेंद की हुई समाप्ति। टोटल की बात करी जाए तो मात्र 1 रन है। ऐसा नहीं चलेगा भाई, 1 रन 78 रन पड़े किधर है। दिल्ली बहुत दूर है तो आपको रफ्तार से आगे जाना पड़ेगा। अब देखिएगा, जीत के नजदीक जाना चाहते हो तो रिस्क लेना पड़ेगा। डेयरिंग करोगे तो भाई बनोगे, यहां से डेयरिंग करनी पड़ेगी। मुकाबला नामुमकिन नहीं है, मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। एजेंट मिस, 1 की मांग की है। कोशिश, हमेशा कहते हैं ना कि लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। और जरूर यहाँ पे आपको वो हर एक मुमकिन कोशिश करनी चाहिए। हार नहीं मान सकते आप इतने जल्दी, क्योंकि पिछले साल आपने संघर्ष किया है सनराइज करंजाड़े टीम ने, उस संघर्ष को दोहराना पड़ेगा। याद करना होगा पिछले साल की रेगुलर क्रिकेट में आप बहुत सारी ट्रॉफियां जीते होंगे, यहाँ पे नो इशू, बट ये करंजाड़े प्रीमियर लीग की ट्रॉफी है। ट्रॉफी भी देखिएगा किस तरह से चमचमाती हुई ट्रॉफियां, पूरी तरह से इस ट्रॉफी को स्पेशली बनाने दिया था। एक्रिलिक की ट्रॉफियां, बहुत कम ऐसी ट्रॉफियां देखने को मिलती है। बड़ी बड़ी 2-2 लाख की टूर्नामेंट होती है, उसमें भी इस तरह से ट्रॉफियां नहीं होती। ये सोच अच्छी है करंजाड़े प्रीमियर लीग की, ना कि 4 फीट 5 फीट इतने लंबी ट्रॉफियां रखो, आसानी के साथ घर में रख सकते हैं आप। मतलब बड़ी बड़ी ट्रॉफियां आजकल नहीं, इस तरह से लुकिंग वेरी स्मार्ट ट्रॉफीज देखिएगा, यादगार ट्रॉफी रहेगी करंजाड़ी की। ओ ये पैरेलल स्ट्रोक खेला, ऑन साइड में वहां पे खिलाड़ी है, सिंगल की मांग की है।
एक के साथ टीम के टोटल एक से बहुत वक्त के बाद स्कोरबोर्ड हिला है। 3 रन मात्र, 3 रन बन चुके हैं। हर एक टीम का ट्रैवलिंग बॉक्स है यहाँ पे, देखिएगा ये क्या जबरदस्त यहाँ पे आयोजन किया है। इसलिए हम कहते हैं कि भाई एक बार करंजाड़ी प्रीमियर लीग में जाकर देखो क्या शानो शौकत होती है उनकी। अच्छा, सपोर्ट भी बहुत अच्छे करते हैं लोग यहाँ पे। आउटसाइड टॉप सम शरीर से दूर फेंकने का प्रयास था, शरीर से दूर फेंकने का प्रयास था। अंपायर एक दूसरे के साथ डिस्कस कर रहा है, क्या यहाँ पे सलाह मशवरा हो रहा है, अंदर क्या बातचीत चल रही है पता नहीं, लेकिन जो भी डिसीजन होगा हमारी तरफ आएगा जरूर। चलो डीआरस के माध्यम से चेक किया जा रहा है स्क्रीन पर। ये नो गेन, यस लाइन से बाहर है, यहाँ पे चेक किया है। वाली छोर से गेंदबाज तैयार है, और ये देखिएगा इनर एज लगी थी बल्ले की, थोड़ा सा मिस कर चुके थे। डायरेक्ट हिट करने का प्रयास भी था, लेकिन बाल बाल बचे, किस्मत ने साथ दिया बल्लेबाज का। 1 रन कंप्लीट। टीम की टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है यहाँ पे 5 रन। पीछे हम देख रहे हैं मंगे जी शेलार साहब है, सरपंच साहब है जो लीड करते हैं, मालिक है सनराइज करंजाड़ी टीम के। खुश रहेंगे आज मंगे जी शेलार, क्योंकि माफ कीजिएगा करंजाड़ी सनराइज इंडियंस टीम के जो रामेश्वर अंग्रेज सर है वो खुश रहेंगे। यस, थोड़ी सी गलती हमारे पास से जरूर हुई है, लेकिन इस वक्त मैदान के अंदर चलेंगे। अलॉन्ग द ग्रास खेला इस बार, देखिएगा फील्डर है वहां पे, सिंगल आएगी। 1 के साथ टीम के टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है 6 रन। ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम के टोटल मात्र 6 रन बन चुके हैं। यहां से अगर स्टार्ट 78 रन बनाने, यानी कि अभी 72 रन बनाने हैं आने वाली 18 गेंदों के ऊपर।
पहिल्या वर्षी म्हणजे पहिला वर्ष चॅम्पियन झालेले आहेत ना. चलो मैदान की तरफ चलेंगे नए गेंदबाज के साथ अनिकेत मोरे। फिर एक बार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। अब फासला बहुत लंबा हो चुका है। मुकाबले में ट्विस्ट लाना है तो बड़ी बल्लेबाजी करनी होगी। जैसे ही सूरज आउट हुआ था, जैसे हमने कहा था कि सूरज के कंधों के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी है, लेकिन सूरज खासा मैदान के अंदर कुछ कर नहीं पाया और पूरी तरह से जिम्मेदारी अब मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर आ चुकी है। और ऐसे में गेंदबाजों ने, वैसे भी अगर देखा जाए तो गेंदबाजों ने अच्छी यहाँ पे गेंदबाजी नहीं की थी, क्योंकि अगर देखा जाए तो 77 रन बने थे। 78 रनों का पीछा करना है। अलॉन्ग द ग्रास यहाँ पे देखिएगा खिलाड़ी है, वहां पे सिंगल की मांग, दूसरी की मांग की है। रनआउट का मौका बन सकता है और इसी के साथ ये रनआउट का विकेट भी जाते हुए नजर आएगा और एक विकेट डाउन। देखिएगा ऑक्शन में जब हम जाते हैं ना, तब प्लेयर लोगों को, कैप्टन को लेके जाने के लिए कोई कोई वहां पे सुंदरिया रहती है, लेडीज रहती है। यहाँ पे जब आउट होते हैं तो हमारा मिकी माउस लेके जाता है डग आउट तक। ये बहुत अच्छा लगा। और ये अपील हुई थी लेग बिफोर विकेट के लिए और एक विकेट डाउन। विकेट 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 और विकेट का सिलसिला लगातार जारी बल्लेबाजी करते हुए सनराइज करंजाड़ी टीम के लिए। साल में चैंपियन हुई थी। तीसरे साल हमने सनराइज करंजाड़ी टीम को चैंपियन होते हुए देखा है। चौथे साल में हमने किंग्स 11 करंजाड़ी टीम को चैंपियन होते देखा है। पांचवें साल में भी किंग्स 11 करंजाड़ी टीम दूसरी बार चैंपियन हुई थी। लेकिन इस साल इंतजार रहेगा चैंपियन के लिस्ट में कौन सी टीम अपने सुनहरे अल्फाजों में नाम लिखेगी। करंजाड़ी टीम की चमचमाती हुई ट्रॉफियों के ऊपर सिंगल आएगी। एक के साथ टीम की टोटल एक से आगे मूव होती हुई, रन संख्या एक से बढ़ती हुई 8 रन। 8 रन बन चुके हैं। पीछे हमारे मंगेश जी शेलार और ज्ञानेश्वर जांगरे साहब बैठे, उनका भी हम दिल से स्वागत करना चाहेंगे इस प्रतियोगिता में। ऑफ साइड में इस गेंद को खेला था, रन आउट का फिर एक बार खतरा मंडरा रहा है और एक विकेट डाउन। लगातार आधी टीम यहां पे परास्त हो चुकी है, पीछे जा चुकी है। बल्लेबाजी करते हुए टीम सनराइज करंजाड़ी टीम के लिए एक और एक झटका। मिकी माउस ने जो आज मजा किया है ना, 8 रन बन चुके हैं, 70 रनों का पीछा करना है। तो बात कर रहे थे मिकी माउस, अब घर जाकर ना शाम को ये आपकी वीडियो जरूर देखिएगा, खुद ही बहुत हंसेंगे। क्योंकि अब हम नाम का तो जिक्र नहीं करेंगे भाई, क्योंकि ये करंजाड़ी टीम के ही है, तो एंजॉय कर रहे हैं। महेंद्र बोरकर इनके लिए बहुत बड़ी खुशखबरी है। हाँ, महेंद्र बोरकर साहब की तरफ से राजेश बोरकर के लिए हर एक रन के लिए 200 रुपए और छक्के के लिए 1 2 3 4 नहीं 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा भाई।
लेकिन आज भाई दिल जीत लिया इस मिकी माउस ने। चलो चलो थोड़ा सा आप भी बाहर निकलो ताकि मुकाबला शुरू हो जाए। दूसरे प्लेयर को लेके जाने के लिए या फिर छक्का आता है तो डांस करने के लिए तैयार रहेगा। दूर वाली छोर से गेंदबाज और डांडी गुल, डांडी गुल और एक विकेट डाउन। जैसे सुना मिकी ने डांडी हो चुकी है गुल, तुरंत मुड़ चुके थे, लेकिन और एक विकेट डाउन। पण यांच्याकडून राजेश भोईर यांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। सन्माननीय अजितजी कदम यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल। अजितजी कदम यांचं स्वागत आपण या स्वागत कक्षामध्ये पाहाल। वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आपण या स्पर्धेला वेळ दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार। त्यानंतर डॉक्टर विक्रम सर आहेत, डॉक्टर असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर विक्रम सर, आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलं जाईल। वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ लोक, गणेश पोपट साहेब यांच्याकडून लोकेश जाधव याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी। तो चलो मुकाबले की तरफ चलते हैं। अब मुकाबले में ओ ये देखिएगा ये गेंद डॉट गेंद यहां से निकलती हुई नजर आई। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ये और एक गेंद डॉट। अच्छी गेंदबाजी, हालांकि रफ्तार नहीं है गेंद में, उतनी गति नहीं है, लेकिन बहुत अच्छी गेंद डालते हैं। स्लोअर टाइप की गेंदों के ऊपर चकमा खा गए बल्लेबाज और एक डॉट गेंद की हुई समाप्ति। ओवर द विकेट के साथ फिर एक बार गेंदबाज रहेंगे तैयार और एक लो फुल टॉस गेंद और एक डॉट गेंद, लगातार 3 गेंदे डॉट। नीलेश गायकवाड़ साहब है, उनकी तरफ से लोकेश यादव के लिए 1000 रुपए का इनाम रहेगा। अरे इनामी राशि तो बहुत सारी है लेकिन छक्का लगता ही नहीं, यहाँ पे इंतजार में है सभी दर्शक। रनआउट के रूप में और एक विकेट डाउन यहां से होती हुई नजर आएगी। पूरी तरह से इस मुकाबले के ऊपर पकड़ मजबूत की है बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए यहाँ पे करण जाड़े इंडियंस टीम ने। अगर शक्कू की हाईट्रिक लगाते हैं तो हमारे सूरज शेलार, शैलेश चौहान और विनय पोपट, इनकी तरफ से 5000 रुपए का इनाम है। भाई 5-5 हजार रुपए लगाए। आइए देखिएगा ये छक्का आएगा या नहीं। यस आएगा, मिड विकेट के सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया था। मैक्सिमम ऑसम ब्यूटीफुल 6 रन। बल्लेबाजी तो हुई है, चाहते जाते अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा। तो ओ स्विच हिट खेलने का प्रयास था, ये देखिएगा। और यहाँ पे रनआउट का मौका बन सकता है अभी। ये विकेट डाउन। नीलेश यादव,
नीलेश गायकवाड़ इनकी तरफ से लोकेश यादव के लिए एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम और छक्कों की हाइट्रिक अगर लगाते हैं सूरज शेलार, शैलेश चौहान और विनय पोपट इनकी तरफ से 5000 रुपए का इनामी राशि दी जाएगी। गणेश पोपट इनकी तरफ से भी 1000। हाँ, रात में आज संडे फंडे, रात में सरप्राइज गिफ्ट भी है आपके लिए। जश्न होगा, माहौल बनेगा, मजा आएगा। और धनाजी पिरनेकर साहब इनकी तरफ से भी 1000 रुपए इनाम। इनाम बताते बताते रन भूल गए कितने हो गए, तो रन बताइएगा कितने रन बन चुके हैं। 15 रन। इतना ज्यादा इनाम लग रहा है यहाँ पे कि शायद मुकाबले के अंदर क्या हो रहा है किसी प्लेयर को पता भी नहीं। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार। ये ओवर नंबर 5 भी मैदान के अंदर। रन बन चुके हैं मैदान के अंदर मात्र 15। 78 का पीछा करना है। आउटसाइड ऑफ सम, ये वाइड बॉल कॉल है। एक्स्ट्रा की 1 रन आएगी और ये विकेट भी डाउन है यहां से लगता है, और एक विकेट डाउन। अब कुछ मुकाबले में अगर करना है तो स्वीट फिनिश करनी पड़ेगी। 1-2 बड़ी हिट लगाकर अपने ओनर का दिल जीतना होगा, खिलाड़ियों का दिल जीतना होगा, क्योंकि मुकाबले में अब यहां से तो वापस आना लगभग नामुमकिन है बल्लेबाजी करने वाली टीम को। नौ विकेट जा चुके हैं। गेंदबाजी करने वाली टीम के पास एक मौका है कि ऑल आउट करे टीम को। ओमकार शिलार अगर छक्का लगाते हैं तो 500 रुपए का इनाम रहेगा शैलेश चौहान साहब की तरफ से। और यही एक चीज को रोकना पड़ेगा क्योंकि अंतिम ओवर है। लोकेश जो नॉन स्ट्राइक एंड में खड़े शायद स्ट्राइक लेना चाहेंगे। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ओ हवा में खेल दिया इस बार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। गेंद जाएगी या बाउंड्री लाइन के पार, ये देखना होगा। ओ 4 रन आए यार। 500 रुपए का इनाम था। हाँ, कुछ तो आना चाहिए जरूर जरूर। इतनी बार जिक्र किया, 500 नहीं तो आधी रकम तो जानी चाहिए, 250 तो देना चाहिए। 54 तो आया, अच्छी मेहनत है। अंतिम कुछ गेंदें शेष है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ओ गगन से गेंद डाली थी, ऑन साइड में इस गेंद को खेला। अच्छी फील्डिंग, फील्डिंग के साथ इस मुकाबले के तरफ ये रनआउट का खतरा और ऑल आउट हो चुकी है टीम। इस बात को थोड़ा सा नजरअंदाज किया था कि आप ऑल आउट के कगार पर खड़ी है और ये ऑल आउट हो चुकी है बल्लेबाजी करते हुए सनराइज करंजाड़ी टीम। वेल डन टीम करंजाड़ी इंडियंस, कॉन्ग्रेचुलेशन। अर्धशतक के मात्र 5 रन पीछे रहे थे। गिव मी अ बिग हैंड प्रतीक जादव के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। वेल डन प्रतीक। चलो आइएगा, मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच, क्या जलवा दिखा था बल्लेबाजी में।